तर गाणं माझा श्वास आहे आणि मी कायम गात राहणार असा दुर्दम्य आशावाद त्यांनी वयाच्या त्या टप्प्यावर देखील व्यक्त केलेला होता। दरम्यान आशा भोसले यांचं निधन झालंय। काही वेळापूर्वी त्यांचे चिरंजीव आणि आशिष शेलार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मैं आनंद भोसले, मेरी माताजी श्रीमती आशा भोसले, इनका आज निधन हो चुका है। कल सुबह 11 बजे वो जहाँ रहती थी कासा ग्रैंड लोअर परेल, वहाँ पर जिनको अंतिम दर्शन लेने हैं वो आप वहाँ आइए और 4 बजे कल दोपहर को शिवाजी पार्क में इनके अंतिम संस्कार होंगे। त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचा प्रवास दुःखाला स्वतः कवटाळून दुसऱ्यांना सुख देण्याचा पूर्ण मार्ग म्हणजे त्यांचं आयुष्य होतं। त्यांचे कर्तृत्व केवळ भारताला नाही तर जगाला वेड लावणाऱ्या अशा पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं कर्तृत्व ही आशाताईंची जगाला देण आहे। आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत। सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या। मला आठवतं की आम्ही रेडिओ जॉकीजचा जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये आशाताईंनी मला 2 ओळी गुणगुणायला लावल्या आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, बघा माझी शक्ती, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यालाही गायला लावू शकते। असं अतिशय जिंदादिल अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं। ईश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातनं निघून गेल्या। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। आशाताईंनी अनेक भाषांमधून अनेक गीतं गायलीत आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे आणि पुढल्या अनेक वर्ष भविष्यात देखील आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील। आशाताईंचा माझा अतिशय जवळचा परिचय होता। विशेषतः मला जेव्हा 61 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मुंबईला त्या कार्यक्रमात आल्या होत्या आणि त्या कार्यक्रमात त्यांनी स्वतः त्यावेळी गीत गायलं आणि मला आशीर्वाद दिले। त्यांच्या मृत्यूने आपण संगीत क्षेत्रातल्या अशा गायिकेला मुकलो आहे की जिने आपल्या देशाचं नाव खरं म्हणजे विश्वात प्रसिद्ध केलं। आत्ताच एक दुःखद घटना मला कळली। जगविख्यात गायिका, आपल्या महाराष्ट्राचं वैभव आशाताई भोसले यांचं निधन झाल्याचं मला आत्ताच कळलं। त्यांनाही मी आदरपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। खरं तर जगप्रसिद्ध गायिका स्वरलता मंगेशकर त्या 2022 साली आपल्यातून गेल्या आणि त्यांच्या ताकदीच्या त्यांच्या भगिनी आशालता भोसले यांचं आज दुर्दैवी निधन झाल्याची बातमी आली आहे। तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील अनेकांनी आशा भोसले यांना आदरांजली वाहिली आहे। शरद पवार यांची एक पोस्ट आपण पाहूया। आशाताईंच्या रूपानं भारतीय संगीत विश्वातील अजरामर आवाज हरपलाय। त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्ण युगाला विराम मिळालाय। त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली। अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल 6 दशकाहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीत विश्वासाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे। आज त्यांचा आवाज थांबला असला तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील। आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीत प्रेमींच्या मनात निर्माण केलेलं अढळ स्थान कायम राहील। राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण,
दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर उद्धव ठाकरेंनी कशा पद्धतीनं भावना व्यक्त केल्या त्याही आपण पाहूया. आशा भोसले यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झालं. भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज आज शांत झाला. त्यांच्या स्वरांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला, भावनांना स्पर्श केला. त्या एक दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. लता दिदींनंतर त्या संगीत क्षेत्रातील महान पर्वाच्या स्तंभाप्रमाणे होत्या. संगीत क्षेत्रातला हा स्तंभ कोसळला. त्यांचं गाणं हेच त्यांचं अमरत्व राहील. त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.